जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीने पदोन्नतीच्या संदर्भामध्ये एक नवीन गाईडलाईन देण्यात आलेली आहे। त्याचा संबंध शिक्षक भरतीशी काही आहे का, शिक्षक भरती त्याच्यामुळे रखडू शकते का, किंवा आणखीन इतर महत्त्वाचे जे काही मुद्दे त्याच्यामध्ये नमूद केलेले आहे ते आपण थोडक्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी मित्रांनो, आपल्याला जर का येत्या शिक्षक भरतीसाठी हवं असेल स्पेशल अशा प्रकारचं गायडन्स, तर तुमच्यासाठी या ठिकाणी जे आहे अवेलेबल आहे शिक्षक भरतीची गायडन्स बॅच। या बॅच मध्ये नेमकं काय आहे तर लक्षात घ्या, पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची A to Z माहिती सांगणारा यामध्ये जे आहे की व्हिडिओ सिरीज तुम्हाला मिळून जाणार आहे। त्याच्यासोबतच जर आपण विचार केला तर पसंतीक्रम सर्वाधिक महत्त्वाचे आहेत इथून पुढे आपल्याला, त्यासाठी योग्य तो सल्ला, व्यवस्थित अशा प्रकारची स्ट्रॅटेजी बनवून दिली जाणार आहे। तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका असेल त्या सर्व शंका लाईव्ह सेशनच्या माध्यमातून तुम्हाला विचारता येणार आहेत। लाईव्ह सेशनमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जातं। त्याच्याशिवाय मुलाखतीसाठी तुम्हाला मदत केली जाईल, डेमो सेशनची तयारी करून घेतली जाईल, पात्रतेच्या संदर्भामध्ये, क्वालिफिकेशनच्या संदर्भामध्ये, कागदपत्रांच्या संदर्भामध्ये काहीही समस्या असू द्या, प्रत्येक समस्येचं समाधान तुमचं या ठिकाणी करून दिलं जाणार आहे। तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला एकच काम करायचं आहे, मास्टर टीचर हे जे ऍप आहे डाउनलोड करायचं आणि यामध्ये गायडन्स बॅच आपल्याला जॉईन करून घ्यायची। चला जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। बघा मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी जे आहे दिसत असेल शालेय शिक्षण विभागाचं एक शासन निर्णय 29 जुलै 2026 चा आहे। जिल्हा परिषद आस्थापनेवरील शिक्षक संवर्गातून विविध पदांवर पदोन्नतीसाठीची कालबद्ध कार्यपद्धती त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे। आता काय प्रकरण आहे तर लक्षात घ्या, प्रमोशन कॅन्सल झालं, प्रमोशनच्या बाबतीमध्ये वाद निर्माण झाला, दोन संघटनांमध्ये आपापसामध्ये मतभेद निर्माण झाले, अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही पाहत असाल। त्यामध्ये काय होतं की आता प्रमोशनसाठी किंवा सेवेमध्ये कायम राहण्यासाठी टीईटी किंवा सीटीटी सुप्रीम कोर्टाने कंपल्सरी केलेली आहे। आता त्यामध्ये काय झालं होतं, या वर्षीचा तुम्हाला मुद्दा सांगतो की या वर्षी संचालक महोदयांनी एक पत्र काढलं होतं प्रमोशनच्या संदर्भामध्ये, आणि त्या पत्रामध्ये सांगितण्यात आलं होतं की 14/5/26 रोजीचं ते पत्र होतं की एक डेडलाईन होती, त्या डेडलाईन पर्यंत टीईटी सीटीटी पास असणाऱ्या उमेदवारांना नाही, शिक्षकांना प्रमोशनसाठी पात्र ठरवण्यात यावं असं त्या पत्रामध्ये नमूद होतं। त्या पत्राला चॅलेंज करण्यात आलं होतं कोर्टामध्ये, ठीक आहे, नागपूर खंडपीठामध्ये, आणि त्या आव्हानाला या ठिकाणी जे आहे त्याचा निर्णय 10/7/26 रोजी जजमेंट देखील आलेला आहे, आणि त्या ठिकाणी नागपूर कोर्टानं 14/5/26 रोजीचं जे पत्र आहे ते रद्द ठरवलं, आणि रद्द ठरवल्यानंतर त्याने सांगितलं की आता जे आहे शालेय शिक्षण विभागाने एक व्यवस्थित अशा प्रकारची गाईडलाईन तयार करावी प्रमोशनच्या संदर्भामध्ये। मग आता त्यांनी काय केलेलं आहे, ही गाईडलाईन बनवलेली आहे। आता यामध्ये एक मुद्दा जो आहे शिक्षक भरतीशी निगडीत आहे की काय असं बऱ्याच जणांना वाटतंय, तो काय आहे तर बघा, या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं, शासन निर्णयामध्ये एक तर काय सांगितलं, तो जे पत्र होतं ते पत्र रद्द झालंय, ठीक आहे। त्यानंतर जे शिक्षक टीईटी सीटीटी उत्तीर्ण असणे, अर्हतेबरोबर सेवा प्रवेश नियमानुसार आवश्यक असणारा अनुभव व अन्य अर्हता धारण करीत आहेत त्यांचा समावेश म्हणजे पदोन्नतीसाठी टीईटी लागेलच आहे। त्यानंतर त्याने सांगितलं की 10/7/26 पूर्वी ज्या जिल्हा परिषदांमध्ये पदोन्नती ऑलरेडी झाली आहे त्या शिक्षकांवरती कोणताही परिणाम होणार नाही, म्हणजे या नियमानुसार त्यांची जी झालेली प्रमोशन्स आहेत ती ॲज इट इज राहतील, त्याच्यावरती कोणत्या प्रकारचा जे आहे या ठिकाणी ऑब्जेक्शन घेण्यासारखं नाहीये। दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी या ठिकाणी सांगितलं की राज्यामध्ये एक सूत्रता यावी यासाठी खालील पद्धतीने एक टाइमलाईन बनवून दिली। त्यांनी काय सांगितलं, माहे ऑगस्ट 2026च्या पहिल्या आठवड्यामध्ये पदोन्नती समितीची बैठक घेण्यात यावी, प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये पदोन्नती समिती बनवावी आणि ऑगस्ट मध्ये याची बैठक घ्यावी, आणि त्यामध्ये जे आहे बैठकीच्या दिनांकास विचार क्षेत्रातील उमेदवारांचा सेवा कालावधी व सीटीटी टीईटी सह अन्य अर्हता विचारात घेण्यात यावी, पात्र उमेदवारांची जी आहे शिफारस यादी बनवावी, आणि यामध्ये त्यांनी सांगितलं कोणत्याही परिस्थितीमध्ये 31/8/2026 पर्यंत ही जी प्रोसेस आहे पूर्ण करावी। आता यामुळे जे आहे हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण देखील एकच आहे,
हाच मुद्दा आहे. मला बऱ्याच जणांचे पर्सनल मेसेजेस, फोन कॉल्स येत आहेत, सर हा मुद्दा दिलाय, मग भरती लांबते की काय, किंवा नेमकं काय होतं. तर लक्षात घ्या, या गोष्टी ज्या आहेत त्या प्रमोशनच्या आहेत. आपल्या ज्या जागा आहेत ऑलरेडी पवित्र पोर्टलला अपलोड झालेल्या आहेत, म्हणून त्याचा आणि आपला डिरेक्टली काही संबंध नाही. दरवर्षी ही प्रोसेस अशीच फॉलो होणार आहे, लक्षात घ्या. 28 पर्यंत ही जी प्रमोशनची प्रोसेस आहे करून घ्यावी लागणार आहे. आणखी तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो की या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की मराठवाड्यामध्ये जागा कमी आल्यात. ठीक आहे, मराठवाड्यामध्ये जागा कमी आल्या, परभणीच्या जागा नाही आल्या, नांदेडच्या नाही आल्या, छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, लातूर असेल, या जिल्ह्यांनी जागा अपलोड केल्या नाही. त्याच्या पाठीमागे काय कारण होतं? हेच कारण होतं, प्रमोशन शिल्लक राहिलेलं होतं. अतिरिक्त आहेत असं नाहीये, त्या ठिकाणी प्रमोशनची प्रक्रिया बाकी आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ती प्रक्रिया ऑगस्ट महिन्याच्या 31 तारखेपर्यंत कंप्लीट करण्यात यावी अशा प्रकारे स्पष्ट आदेश. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही प्रोसेस झाली पाहिजे. म्हणजे आपली जर भरती 31 ऑगस्टच्या नंतर सुरू झाली असती ना, त्या जागा डंके की चोट पे आल्या असत्या. आता ठीक आहे, जे जर तरच्या गोष्टी आहे, आपल्याला काय भरतीमध्ये अडथळे बिडथळे काय आणायचा उद्देश नाहीये, पण जनरली गोष्टी आहे. आता दरवर्षी त्यांनी सांगितलं 1 जानेवारीला बैठक व्हायला पाहिजे, त्याच्यानंतर 31 जानेवारीपर्यंत जी आहे सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात यावी. आता हे प्रत्येक वेळी त्यांनी हीच प्रोसेस या ठिकाणी फॉलो करा आणि दरवर्षी 31 मार्च पर्यंत ही जी प्रमोशनची प्रोसेस आहे कंप्लीट करावी असा आदेश दिलेला आहे. आता यामुळे काय होईल की आपल्यासाठी एक चांगला आशेचा किरण हा राहील की जेव्हा केव्हा आपली भरती होत राहील तर 31 मे पर्यंत ही जी प्रक्रिया यांना पूर्णच करावी लागते. कारण काय होतं, प्रमोशन असेल किंवा जिल्हा अंतर्गत बदली असेल, याला शेड्यूल नसतं, ही लांबच जाते, कितीही लांबत जाते. आता किमान या शासन निर्णयामुळे ही जी प्रक्रिया आहे वारंवार लांबत जाणार नाही आणि कमीत कमी वेळेमध्ये जी आहे ती एक टाइम बॉन्ड त्याला बांधून दिलं तर त्या वेळेत जर का झाली, मग आपल्याला जाहिरात म्हणा किंवा आपल्या इतर ज्या गोष्टी आहेत बिंदू नामावली म्हणा, त्या गोष्टीसाठी आपल्याला फार जास्त अडचण निर्माण होणार नाही. तर हा संपूर्ण शासन निर्णय आहे. आता यामध्ये फार बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी नमूद करण्यात आलेल्या आहेत, पण त्या आपल्यासाठी तेवढ्याशा महत्त्वाच्या नाही. फक्त हा व्हिडिओ आपण त्यासाठी बनवलाय कारण बरेच उमेदवार या ठिकाणी पॅनिक होते किंवा बऱ्याच उमेदवारांना अजूनही अपेक्षा होती. कसली अपेक्षा होती की सर अजूनही आमच्या ज्या जिल्ह्याच्या जागा येणं बाकी आहे, उदाहरणार्थ माझा जिल्हा असेल, जालना असेल, त्या जिल्ह्यांच्या जागा येऊ शकतील का? तर अनफॉर्च्युनेटली त्या जागा येणं थोडंसं कठीण वाटत आहे कारण आपल्याला प्रेफरन्सेस येत्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे. जाहिराती अपलोड करण्यासाठी जो टॅब दिला होता तो टॅब देखील बंद झालेला आहे. तुम्हाला आता येत्या शिक्षक भरतीसाठी किंवा प्रेफरन्सेस सुरू होतील त्या संदर्भामध्ये जर का गायडन्स हवं असेल तर आपल्यासाठी अवेलेबल आहे मास्टर टीचर ॲपवरती गायडन्स बॅच. तुम्हाला वैशिष्ट्य वेगळे सांगायची गरज नाही. लक्षात घ्या, शिक्षक भरतीचं सर्वोत्तम मार्गदर्शन जर कुठे असेल गायडन्स बॅचमध्ये असेल.